Hello, dear student. Today we learn the new topic of energy flow in an ecosystem, that is the biogeochemical cycle. बघा, आपण 2 दिवस झाले एनर्जी फ्लो इन इकोसिस्टम हा चॅप्टर टीचिंग करत आहोत आणि तुम्ही रीड करत आहात, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण काही 2-3 पॉईंट घेतलेले आहेत, ज्यामध्ये आज आपण बायोजिओकेमिकल सायकल हे घेणार आहोत. तर बघा, प्रत्येक दिवशी नवीन नवीन पॉईंट किंवा नवीन नवीन टॉपिक घेण्याच्या अगोदर आपण जे प्रिव्हियस लेक्चरमध्ये जे घेतलंय ते रीड करणं, त्याला परत परत वाचन करणं किंवा त्या गोष्टी परत परत आपण लिहून काढणं हे खूप महत्वाचं असतं, जेणेकरून आपल्याला पुढचं टॉपिक शिकण्याच्या अगोदर पाठीमागचं आपल्याला सगळं आठवलं पाहिजे किंवा आपल्याला ते माहिती असलं पाहिजे किंवा प्रिव्हियस लेक्चरवर आपलं पुढचं लेक्चर डिपेंड असतं. आता बघा, या चॅप्टरमध्ये मी तुम्हाला सर्वप्रथम एनर्जी सांगितलं, इकोसिस्टम सांगितलं, त्याच्यानंतर आपल्याला बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर होते ते पण तुम्हाला मी सांगितले सोप्या पद्धतीनं. जेवढं होईल तेवढं तुम्हाला आपल्या लँग्वेजमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतोय, ते लिहून देण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही त्याला व्यवस्थित बघा. व्हिडिओ कुठं फास्टमध्ये स्पीडमध्ये होत असेल त्याला पॉज करत जाऊ, आणि जर काही क्युरीज काही अडचणी असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला त्याचं सोल्युशन देत जाईल. आता बघा, तुम्हाला एनर्जी सांगितलं. एनर्जी म्हणजे काय? कॅपॅसिटी टू डू वर्क. इकोसिस्टम म्हणजे काय? कॉन्ट्रॅक्ट म्हणजे इकोसिस्टम मध्ये एकच लक्षात ठेवायचं, बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर काय होतात? कंबाईन होतात, त्याच्यापासून आपल्याला इकोसिस्टम तयार होत असते. मग त्याच्यामध्ये काही लिव्हिंग असतील, काही नॉन लिव्हिंग असतील. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक आणि अबायोटिक, त्याला आपण इकोसिस्टम म्हणतो सिंपल फंडामध्ये. आता बघा, आज आपण बायोजिओकेमिकल सायकल रीड करणार आहोत. मग बायो शब्द आलाय, केमिकल पण आलाय, जिओ बी आलाय आणि सायकल बी आलाय. सगळ्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत. आता बायो म्हणजे काय? इकडे बघा, बायो म्हणजे काय? लिव्हिंग. इथं पण लिव्हिंग शब्द आला. जिओ म्हणजे काय? नॉन लिव्हिंग. सोपं लक्षात ठेवायचं, नॉन लिव्हिंग. आणि केमिकल रिॲक्शन्स, केमिकल ज्याच्या की रिॲक्शन होतात त्या ह्याच्यामध्ये, त्याला आपण केमिकल असं म्हणतो. सायकल, सायकल म्हणजे काय असतं? कुठली पण सायकल घ्या. आता समजा एखादी सायकल एका पॉइंट पासून चालू झाली, ती परत ह्याच पॉइंटला एंड होणार, त्याला आपण सायकल असं म्हणतो. ज्याला माहिती नाही त्याला त्याची पण डेफिनेशन आपण देऊ, काय प्रॉब्लेम नाही. बायोची, जिओची आणि सायकलची. सायकल बी ज्याला येत नाही त्याला आपण देऊ, काही प्रॉब्लेम नाही. आता बघा, एक एक गोष्ट अगोदर विथ डेफिनेशन लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. आता बघा, सर्वप्रथम डेफिनेशन बघू. द सायक्लिक फ्लो ऑफ न्यूट्रन विदिन अन इकोसिस्टम इज कॉल्ड बायोजिओकेमिकल सायकल. जो सायक्लिक फ्लो आहे एखाद्या न्यूट्रियनचा कशामध्ये? इकोसिस्टम. सर्वात प्रथम इकोसिस्टमच ज्याला समजलं नाही त्याचाच मोठा पण अवघड प्रश्न आहे. इकोसिस्टम म्हणजे काय? इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर. बायोटिक म्हणजे लिव्हिंग, नॉन बायोटिक अबायोटिक म्हणजे नॉन लिव्हिंग. त्या दोघांचं जे इंटरॅक्शन होतं तेव्हा आपल्याला इकोसिस्टम तयार होते. मग फ्लो ऑफ न्यूट्रिएंट्स, ज्या सायकल, एखाद्या सायकलमध्ये एखाद्या न्यूट्रिएंटचा फ्लो असतो कशामध्ये? इकोसिस्टम मध्ये, त्याला आपण बायोजिओकेमिकल सायकल म्हणतो. ठीक आहे. आता बघ, त्याच्यामधला एक पॉइंट आहे, बायोजिओकेमिकल सायकल प्रोव्हाइड डिफरंट टाइप ऑफ न्यूट्रिएंट टू ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ही जी बायोजिओकेमिकल सायकल आहे, ही आपल्या प्रत्येक ही जी सायकल आहे, डिफरंट टाइप ऑफ न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करते कुणाला? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. कशासाठी? त्याची ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी. त्याला आपण काय म्हणतो? बायोजिओकेमिकल सायकल म्हणतो. आता ही सायकल नेमकं काय, मी पुढे सांगतो. आता सध्या एकच लक्षात ठेवा, त्याची डेफिनेशन आणि ह्याच्याबद्दल काही 1-2-3 पॉईंट तुम्हाला लिहिता आले पाहिजे. आता दुसरा पॉईंट, न्यूट्रिएंट कंटिन्युअसली ट्रान्सफर फ्रॉम अबायोटिक टू बायोटिक फॅक्टर अँड व्हाईस वर्सा. याच्यामध्ये जे न्यूट्रिएंट्स आहेत ट्रान्सफर होतात कुठून? अबायोटिक फॅक्टर कडून बायोटिक फॅक्टर. आता अबायोटिक कुठले आहेत बघा, तुम्हाला सांगितलं, एअर, वॉटर, सॉइल, हे अबायोटिक फॅक्टर आहेत. यांच्याकडून बायोटिक फॅक्टरकडे. आता ह्यांच्याकडून कसं म्हणजे? आता एखादा प्लांट आहे, प्लांट काय करतो? ऑब्झर्व न्यूट्रिएंट्स करतो सॉइल मधून, वॉटर ऑब्झर्व करतो, एअर मधून CO2 ऑब्झर्व करतो, फूड बनवतो. ते कोण खातं? हर्बिव्हरस किंवा आपलं ॲनिमल. मग ते परत कुठून ट्रान्सफर झाले? अबायोटिक कडून बायोटिककडे, असं. आता हे सगळं कोण ऑब्झर्व करणार? प्लांट. प्लांट काय करणार? फूड बनवणार, फूड प्रिपेअर करणार. हे कोण खाणार? ॲनिमल खाणार. झालंच की अबायोटिक कडून बायोटिक कडे गेलं, असं. तर रीड करत चला, सोपं जाते. काय अडचण असेल तर विचार. आता बघा, हे झालं म्हणून आपण तो पॉईंट घेतला. आता सायकल ऑपरेट थ्रू द बायोस्फिअर. ही सायकल कशात म्हणजे ऑपरेट, कशा थ्रू ऑपरेट होते? बायोस्फिअर. आपले काही लिथोस्फिअर, बायोस्फिअर, मेझोस्फिअर असे स्फिअर आहेत अर्थमध्ये. त्या बायोस्फिअर मध्ये काय होते? सायकल ऑपरेट होत असते म्हणले. कोणती? बायोजिओकेमिकल सायकल.
एक विशिष्ट बायोस्फिअर त्याच्यापासून बनलेला लिथोस्फिअर आणि ह्याच्यापासून बनलेला असतो तो बायोस्फिअर. त्या सायकल जी ऑपरेट होणार आहे ती कुठं होणार आहे, त्या स्पेअरमध्ये, बायोस्फिअरमध्ये एक लेअर आहे त्याच्यामध्ये ती ऑपरेट होत असते. रिसायकलिंग ऑफ दिस सायकल डिपेंड अपॉन द ट्रान्सफर ऑफ एनर्जी लेवल. ही सायकल रिसायकल होणे म्हणजे पुन्हा परत परत ती सायकल येणे. म्हणजे एक आता एखादी चक्र आहे समजा, त्याला आपण सायकल म्हणतो, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4, ही इथून चालू झाली बायोजिओकेमिकल सायकल, परत ही 4 नंबरलाच येणे, परत अजून 1 नंबर 2 नंबर 3 असं, त्याला रिसायकल म्हणतात. मी कुणावर डिपेंड करते, त्या ट्रान्सफर ऑफ एनर्जी. जेवढी एनर्जी ट्रान्सफर होईल तेवढं ती रिसायकल फास्ट होत असते किंवा ती तेवढं एनर्जी लेवलला रिपीट होत असते. त्याला म्हणून आपण काय म्हटलं, डिपेंड कुणावर करते, त्याच्या ट्रान्सफर ऑफ एनर्जी लेवल. आता बघा ही सायकल बद्दल आपण अगोदर काय बघितलं, डेफिनेशन बघितलं. बायोजिओकेमिकल सायकल प्रोव्हाइड करते वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट, ते पण बघितलं. कशासाठी, डेव्हलपमेंटसाठी आणि ग्रोथसाठी. परत त्याच्यामध्ये काय, एनर्जी कुठून ट्रान्सफर होते, अबायोटिक करून बायोटिक करे. परत काय म्हणले, बायोस्फिअर मध्ये ती रिसायकल डिपेंड करते कोणाची एनर्जी. त्याचे 2 महत्वाचे आपल्याला टाईप बघायचे. आता बघा इथे दिले, एक गॅसियस सायकल आणि एक सेडिमेंटरी सायकल. गॅसेस मध्ये सांगितलं, गॅसेस म्हणजे लक्षात आलं असेल, कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन असं. आणि सेडिमेंटरी म्हणजे काय, गाळ, थोडक्यात गाळ, किंवा आपण त्याला काय म्हणतो, सेडिमेशनला थोडक्यात खडकासारखा मातीसारखा लेअर असतो, त्याला आपण सेडिमेंटरी किंवा सेडिमेंट म्हणतो. बघा गॅसेस, दिस सायकल फाउंड इन द अर्थ ऑफ ऍटमॉस्फिअर. ही गॅसेस सायकल कुठे फाउंड होते किंवा आपल्याला कुठे बघायला मिळते, ऍटमॉस्फिअर, वातावरणात. आणि ही सायकल, दिस सायकल फाउंड इन द सॉइल अँड सेडिमेंटरी रॉक. बघा रॉक आहे म्हणजे ती सायकल फक्त आपण सॉइल आणि रॉक मध्ये, सेडिमेंटरी रॉक मध्ये बघतो, आणि ही फक्त ऍटमॉस्फिअर मध्ये गॅसेसची. मग इट इन्क्लूड करते सायकल, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन अँड वॉटर वेपर. ठीक आहे. आणि ह्याच्यात काय होतं, आयर्न, फॉस्फरस आणि कॅल्शियम, हे कुठं असतं, सॉइल मध्ये, रॉक मध्ये असतात. म्हणून ते आपण इथं बघतो आणि ही आपण ऍटमॉस्फिअरला बघतो. असं एक जनरल इन्फॉर्मेशन. 2 टाईपची बायोजिओकेमिकल सायकल आहे, एक गॅसेस आणि सेडिमेंटरी. मग ही सेडिमेंटरी सायकल ऍटमॉस्फिअर मध्ये होते, ही सेडिमेंटरी रॉक आणि सॉइल मध्ये होते. ही आपल्या ह्याच्यामध्ये काय काय मिळतं, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन मिळतं आणि वॉटर वेपर. त्याच्यात आयर्न, फॉस्फरस आणि कॅल्शियम, एवढं माहिती पाहिजे जनरल. आता बघा, पण बायोजिओकेमिकलची डेफिनेशन बघितली, त्याचे 2-3 पॉईंट बघितले, त्याच्यानंतर त्याचे 2 प्रकार आहेत म्हणून सांगितलं, एक गॅसेस आणि सेडिमेंटरी. पण हे सगळं असताना ह्याच्यात 2-3 सायकल महत्वाचे. कोणत्या, कार्बन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन सायकल आर मोस्ट इम्पॉर्टंट इन द बायोजिओकेमिकल सायकल. त्याच्याच प्रकारे पण त्या 3 सायकल आपल्याला चॅप्टरला दिल्यात, त्या खूप इम्पॉर्टंट आहेत. ते आता एक बाय एक आपल्याला बघायचं आहे. कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन सायकल. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल तर बघा. आता एकदा परत तुम्हाला रीड करतो आपण काय काय बघितलं. बघा इथपर्यंत टॉपिक टू बी लर्न मध्ये आपण एनर्जी फ्लो इन अँड इकोसिस्टीम हा पहिला टॉपिक बघितला. त्याच्यानंतर फूड चेन, फूड वेब बघितलं, एनर्जी पिरामिड बघितलं, आणि चौथा जो टॉपिक आहे आपला तो आपण बायोजिओकेमिकल सायकल बघतोय, ज्याच्यामध्ये आपल्याला 3 सायकल रीड करायचे आहेत, 1 2 3. इथपर्यंत आपण आलो आहोत. पण आता आपण परत एकदा ओव्हरव्ह्यू करतो. एनर्जी म्हणजे काय बघा, एनर्जी मीन्स कॅपॅसिटी डुईंग वर्क, पहिला पॉईंट. एनर्जी नायदर क्रिएट नॉर डिस्ट्रॉय. परत इकोसिस्टीम म्हणजे काय, इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर, त्याला आपण काय म्हणतो, इकोसिस्टीम असं म्हणतो. हे 2 पॉईंट झाले, एनर्जी झालं, इकोसिस्टीम झालं. आता त्याच्यानंतर बघा, बायोटिक मध्ये काय येतात, फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात, आणि अबायोटिक मध्ये नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता त्याच्यानंतर आपण काय बघितलं पुढं, त्याच्यामध्ये आपण प्रोड्युसर बघितले, कंझ्युमर बघितले, हर्बिवरस बघितले. मग आता प्रोड्युसर कोण असतात, दोज प्लांट प्रिपेअर्स, दोज ऑर्गॅनिझम प्रिपेअर्स ओन फूड विथ द हेल्प ऑफ फोटोसिंथेसिस, त्याला आपण काय म्हणतो, प्रोड्युसर म्हणतो. प्लांटच प्रोड्युसर आहेत, बाकी प्रोड्युसर किंवा कुठलंच या पृथ्वीवर म्हणा किंवा अर्थवर कोणीच फूड बनवू शकत नाही स्वतः, फक्त प्लांटच बनवू शकतात. मग प्लांट बनवणार, त्याच्यानंतर अॅनिमल त्याला कंझ्युम करणार, परत त्या अॅनिमलला दुसरे अॅनिमल कंझ्युम करणार, म्हणजे कार्निव्हरस. परत त्या कार्निव्हरसला दुसरे अजून अपेक्सवर टॉपला असतात कार्निव्हरस, ते पण त्यांना कंझ्युम करणार. परत मग ते डिकम्पोज होणार, डेड होणार, परत त्याची सायकल तयार होणार. असं जसं सायकल असते त्याच प्रकारे ते हे होणार. फूड चेन, त्याच्यानंतर दुसऱ्या टॉपिक मध्ये आपण फूड चेन बघितलं. फूड चेनची डेफिनेशन, फीडिंग रिलेशनशिप अमॉंग प्रोड्युसर, कंझ्युमर अँड सॅप्रोफाइट इन अन इकोसिस्टम इज कॉल्ड फूड चेन. म्हणजे फूड चेन म्हणजे काय, एक रिलेशनशिप आहे कशाचं, प्रोड्युसरचं, कंझ्युमरचं आणि सॅप्रोफाइटचं, त्याला आपण फूड चेन म्हणतो. आणि ई चेन कन्सिस्ट कमीत कमी 4-5 किंवा त्याच्यापेक्षा मोर त्याचे चेन असू शकते. कशामध्ये, फूड चेन मध्ये. कालच्या लेक्चरमध्ये आपण तेच बघितलं. फूड वेब म्हणजे काय, फूड वेब आर इंटरकनेक्टेड टू द फूड चेन इन अन इकोसिस्टीम. म्हणजे फूड वेब, अन्नजाळ कशाला म्हणतो, जे अन्न साखळी आहे त्याच्या इंटरकनेक्टेड, एकमेकांचे इंटरकनेक्टेड. जसं आता तुम्हाला सांगितलं, ग्रास कोण खातं, ग्रासला कोण खातं,
नागतोडा खातो, ग्रासोफर्स. त्याला कोण खातं? बेडूक खातो. बेडकाला कोण खातं? स्नेक. असं स्नेकला कोण खातं? इगलला कोण खातं? कोणी खात नाही. मग तो डेड होणार. मग त्याचं डिकम्पोजिशन होणार. मग परत ती सायकल परत सॅप्रोफाईट त्याला फंगी म्हणा किंवा सॅप्रोफाईट त्याला सॉईलमध्ये काय करणार? डिकम्पोज करणार. परत त्याचं मग ग्रासमध्ये रूपांतर होणार. परत प्लांट येणार. परत फोटोसिंथेसिस प्रोसेस होणार. फूड येणार. असं प्रत्येक सायकल अशी रिपीट होणार. त्याला आपण फूड वेव्ह असं म्हणतो. मग ती सिंपल प्रोसेस आहे. पण त्याच्यावर काय वन ऑर्गॅनिझम फीड आपण व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम. म्हणजे त्या फूड वेव्ह मध्ये काय होतं? एक ऑर्गॅनिझम वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमवर डिपेंड असतो. बघितलं आपण फूड वेव्ह मधल्या डायग्राम मध्ये. एक अॅनिमल ईट करतो, परत त्याला दुसरे दोघं तिघं खाणार राहतात, परत त्याला दुसरे दोघं तिघं असं. म्हणून ते इंटरकनेक्टेड आहे असं म्हटलं. त्याच्यानंतर फूड चेन मध्ये आपण त्याची डायग्राम पण बघितली, फूड वेबची डायग्राम बघितली आहे. मग आज आपण बघतोय बायोजिओकेमिकल सायकल. बघा, बायोजिओकेमिकल सायकल मध्ये तुम्हाला सांगितलं, बायो मीन्स लिव्हिंग, जिओ मीन्स नॉन लिव्हिंग, केमिकल रिएक्शन. सायकल म्हणजे केमिकल रिएक्शन. त्याच्यात म्हणजे आता आले आपल्या त्या कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन अशा सायकल येतील आता त्याच्यामध्ये. किंवा मग तुमचं कार्बन कंपाऊंड असेल, CO2 असतील, त्याच्यानंतर तुमचं ग्लुकोज असेल, परत त्याच्यापासून तुम्हाला ऑक्सिजन तयार होणार, एनर्जी तयार होणार, परत वॉटर वेपर बाहेर पडणार, वॉटर बाहेर पडणार, असं त्या सायकल आहेत. पुढे सांगतो मी तुम्हाला, फक्त त्याची डेफिनेशन लक्षात ठेवा. द सायक्लिक फ्लो ऑफ न्यूट्रन विदिन इन एन इकोसिस्टम इज कॉल्ड बायोजिओकेमिकल सायकल. ही सायकल काय करते? वेगवेगळ्या प्रकारचं फूड आपल्याला न्यूट्रिएंट्स प्रोव्हाइड करते ऑर्गॅनिझमला. कशासाठी? ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी. परत ही तिसरा पॉईंट ह्याच्यामध्ये काय सांगितलं? ही न्यूट्रिएंट कंटिन्युअसली ट्रान्सफर फ्रॉम अबायोटिक टू बायोटिक फॅक्टर और व्हाईस वर्सा, म्हणजे याच्या उलट. परत सायकल ऑपरेट कुठे होते? बायोस्फिअरला ऑपरेट होते. रिसायकलिंग ऑफ दिस डिपेंड्स अपॉन द ट्रान्सफर ऑफ एनर्जी. ही सायकल रिसायकल होते, पण कशावर डिपेंड करतं म्हणलं त्याला? एनर्जी लेवलवर. असं ह्या बायोजिओकेमिकल दोन प्रकारचे असते. त्या सांगितले गॅसेस आणि सेडिमेंटरी सायकल. दिस सायकल, गॅसेस सायकल कुठं असते, म्हणजे कुठं होते फाउंड? आपल्याला कुठं मिळते? अर्थच्या अटमॉस्फिअरमध्ये. ती सायकल कुठं फाउंड होते? सॉइल किंवा सेडिमेंटरी रॉकमध्ये. मग ह्याच्यात काय काय येतं? कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि वॉटर वेपर. परत या सेडिमेंटरी मध्ये काय काय मिळतं आपल्याला? आयर्न, फॉस्फरस आणि कॅल्शियम. मग ह्या सगळ्या बघत असताना आपल्याला ह्या तीन खूप महत्वाचे सांगितले. एक कार्बन, दुसरी ऑक्सिजन आणि तिसरी नायट्रोजन. ह्या तीन सायकल खूप इम्पॉर्टंट आहेत. आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कार्बन सायकल बघू, ऑक्सिजन, त्याच्यानंतर नायट्रोजन. मग आपला इथे हा चॅप्टर संपवतो. परत संपल्यानंतर आपण एकदा ओव्हरव्ह्यू करू. फक्त लेक्चर कंटिन्यू करा. काय अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. फ्री क्लासेस आहे आपला, कुठल्याही प्रकारचे चार्जेस नाही. आणि त्याच्यानंतर काही डाऊट असेल तर आपल्याला कमेंटमध्ये सांगा, त्याचं आपल्याला सोल्युशन देता येईल. ठीक आहे. आणि समोरच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकेन ते तुम्हाला लवकर समजले जातील. ठीक आहे. धन्यवाद.